पाटलाकडे 10 एकर जमीन होती. पाटलाकडे 10 एकर जमीन होती. पाटील हळूहळू व्यसन करू लागला. व्यसन करता करता 1 एकर जमीन विकली. व्यसन करता करता 2 एकर जमीन विकली. दारू, तंबाखू, पुड्या, बिड्या सगळंच, गुटखा आणि ते सगळंच. व्यसन करू करू सगळी जमीन त्याने मातीत घातली. महाराज विकून टाकली आणि त्या पैशाचं व्यसन करू लागला. आणि पाटील आता मोकळा झाला. पाटील मोकळा झाला आणि त्याच्या दारात जाऊन भीक मागू लागला. दादा 10 रुपये द्यावा, दादा 10 रुपयाला 10 रुपये द्या. त्याच्या दारात जाऊन तेव्हा एक वट्यावर बसलेला मंडळी एक माणूस म्हणाला, अरे तुला 10 रुपये पाहिजे ना, 10 रुपयाला 10 रुपये पाहिजे ना, मी तुला 100 रुपये देते. जा, तुझी बायको तिथे हापशीवर पाणी भरत आहे, जा आणि तिच्या कंबड्यात एक लाथ घालून ये. तुला 10 रुपयावरचे 100 रुपये देतो, जा. तेव्हा पाटील गेला आणि त्या माता माऊलीच्या कंबडक्यात लाथ घातली महाराज. आणि भर चौकात तिचा अपमान केला. आणि तेव्हा ती माता माऊली म्हणते, अहो काय चुकलं माझं? कधी डोक्यावरचा पदर खाली पडू दिला ना, काय चुकलं माझं? तेव्हा पाटील म्हणाला, काय मला भर चौकात तू उलटून बोलतेस? म्हणून तिला डबल एक लाथ घातली आणि जीर्ण झालेल्या साडीवर हात गेला महाराज. आणि त्या बाई रडू लागली, खळाखळा रडू लागली महाराज. काय आई घरी येते आणि रडत बसते आणि तिचा 4थीतला मुलगा येतो आणि म्हणतो, काय झालं ग आई, काय झालं? कोण मारलं तुला? बाबांनी मारलं का? थांब, मला जरा मोठं होऊ दे, बघतोच बाबाकडे. तेव्हा दुसरीची मुलगी येते आणि म्हणते, आई काय झालं ग आई, का रडते? आई बाबांनी मारलं का? थांब, मला बी मोठं होऊ दे, मीही बाबाकडे बघते. तेव्हा असे करता करता आणि त्या माता माऊलीने असं ठरवलं, आता या संसारात राहायचं नाही. आता या संसारात राहायचं नाही, या संसारात कंटाळले मी. माता माऊली आता उद्या जायचं म्हणून दुसऱ्याच्या घरून उसनं पासनं आणून त्या लेकराला गोडधोड खाऊ घालावं असं ती इकून तिकून जरासं आणून त्या लेकराला गोड गोड खाऊ घातलं आणि पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला. तिकून पाटील आला दारू पिऊन महाराज आणि त्या दुड्डीला धाड दिशेला आणली. त्या दुड्डीतल्या सर्व काही भाकरी खाली पडल्या. त्या माता माऊलीने त्या झटकल्या आणि डबल त्या दुड्डीत भरल्या आणि त्या लेकराला खाऊ घातले, झोपू घातले. त्या लेकराहून हात चोंबाळला महाराज, हात चोंबाळला आणि कोपऱ्यात गेली. एंड्रेलचा डब्बा होता खिडकीत, घटा तोंडाला लावला महाराज. एंड्रेलची डब्बी संपेस्तोर तिने तोंडाचा तो डब्बा काढला नाही. तिने काढला नाही आणि तशी तिने प्राण सोडून दिला महाराज. सकाळी मुले उठतात, बघतात तर काय, आई कुठे आहे गाई? तू मला दिसत नाही गाई. आणि बघतात तर काय, आई एका कोपऱ्याला एका कोपऱ्याला पडलेली. तेव्हा मुलगा जातो आणि म्हणाला, काय गाई, तुला आज आमच्या जवळ झोपायला जागा नव्हती का गाई? काय इथे झोपलीस तू? उठ ना गाई. अशी वारोळी शेजारणीच्या घरात गेली आणि शेजारीण पळतच धावतच आली आणि म्हणाली, मुलांना तुमची आई या जगात राहिली नाही. तेव्हा मुले खळाखळा रडू लागली महाराज. आणि ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत, त्याला वडील नाही त्याला विचारा वडिलाची किंमत, त्याला दोन्ही नाही त्याला विचारा दोन्हीची किंमत. एवढे बोलून मी माझे एवढे बोलते. जाता एवढंच सांगून जाते, गुरुवाराची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, गुरुवारांची सेवा करा.